नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर आज आपल्यासमोर सायमन सिनेक यांचं स्टार्ट विथ वाय हे जे प्रचंड गाजलेलं पुस्तक आहे बरोबर. त्याचा सारांश आहे. हो. आणि याचं मूळ सूत्र म्हणजे खूप साधं आहे. काही कंपन्या आणि नेते इतरांपेक्षा जास्त यशस्वी का होतात? बरोबर. ॲपल, मार्टिन ल्युथर किंग, राईट ब्रदर्स यांच्यात असं काय वेगळं होतं? तर आज आपण फक्त या पुस्तकात काय आहे हे नाही बघणार, तर त्यामागच्या विचाराला जरा खोदून बघणार आहोत. अगदी. हा वायचा फंडा खरंच इतका प्रभावी आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं, तो आपल्या रोजच्या आयुष्यात, कामात कसा वापरायचा? बरोबर. कारण ही संकल्पना आहे ना, ती ऐकायला खूप सोपी वाटते, नाही का? हो, अगदी. आपल्या कामामागचा उद्देश शोधा. पण गंमत म्हणजे बहुतेक लोक किंवा कंपन्या नेमकं याच्या उलटं करतात. अच्छा. ते सुरुवात करतात काय पासून. आम्ही काय करतो किंवा आम्ही काय विकतो. मग ते सांगतात कसं. आम्ही हे इतरांपेक्षा चांगलं कसं करतो. आणि मग कुठेतरी शेवटी जर वेळ मिळालाच तर ते काय या प्रश्नापर्यंत पोचतात. पण तोपर्यंत समोरच्याचा इंटरेस्ट संपलेला असतो. अगदी. म्हणजे गाडी चुकीच्या दिशेने सुरू होते. या सारांशामध्ये यालाच गोल्डन सर्कल असं म्हटले, बरोबर? हो, गोल्डन सर्कल. 3 वर्तुळ आहेत. बाहेर व्हॉट, मध्ये हाऊ आणि अगदी केंद्रस्थानी वाय. बरोबर. आणि यशस्वी लोक या वर्तुळाच्या केंद्रातून म्हणजे वाय पासून बोलायला सुरुवात करतात. बोलायला आणि विचार करायला सुद्धा. अगदी. आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाही तर विचार करण्याबद्दल आहे. ॲपलचं उदाहरण घेऊया, जे या पुस्तकात खूप खूप प्रभावीपणे वापरलं आहे. हो. जर ॲपल इतर कंपन्यांसारखं असतं तर त्यांची जाहिरात कशी असती? कशी? काहीतरी अशी: आम्ही उत्तम कम्प्युटर बनवतो, ते सुंदर डिझाईन केलेले आणि वापरायला सोपी आहेत, एक विकत घ्या. हां, यात काही चूक नाहीये तसं. नाही, चूक काहीच नाही. पण हे अजिबात प्रेरणादायी नाही. हे ऐकून मला वाटेल की ठीक आहे, चांगला कम्प्युटर आहे, पण मला तो विकत घेतलाच पाहिजे असं काही वाटणार नाही. नेमका हाच मुद्दा आहे. मग ॲपल नेमकं काय वेगळं करतं? ॲपल सुरुवात करतो वाय पासून. त्यांचा संदेश काहीसा असा असतो: आम्ही जे काही करतो ते आहे प्रस्थापित विचारांना आवाहन देण्यासाठी. वा. आम्ही वेगळा विचार करण्यावर विश्वास ठेवतो. वा. म्हणजे इथे अजून कम्प्युटरचा उल्लेखही नाहीये. नाही, ते आधी त्यांचा विश्वास, त्यांचा उद्देश सांगत आहेत, मग ते येतात हाववर. ओके. आम्ही हे आवाहन कसं देतो? तर सुंदर डिझाईन केलेली, सोपी आणि आकर्षक उत्पादनं बनवून. आणि मग शेवटी ते येतात व्हॉटवर. आणि याच विचारातून काही उत्तम कम्प्युटर तयार होतात. जबरदस्त. म्हणजे आता कम्प्युटर विकत घेणं हे फक्त एक उपकरण खरेदी करणं नाहीये. नाही. तर ते त्या वेगळा विचार करण्याच्या चळवळीचा एक भाग होण्यासारखा आहे. अगदी. ग्राहक म्हणून मी फक्त एक वस्तू नाही तर एक ओळख विकत घेतोय. नेमका हाच मुद्दा आहे. आणि ही फक्त मार्केटिंगची ट्रिक नाहीये. यामागे आपलं मानसशास्त्र आहे, आपला बायोलॉजी आहे. अच्छा. ते कसं? सारांश सांगतो की आपल्या मेंदूचे 2 मुख्य भाग आहेत. एक बाहेरचा निओकॉर्टेक्स, जो तार्किक विचार करतो. बरोबर, विश्लेषण आणि भाषा सांभाळतो. आणि आतला भाग आहे लिम्बिक ब्रेन, जो आपल्या भावना, विश्वास, निष्ठा आणि महत्वाचं म्हणजे निर्णय घेण्याची प्रक्रिया सांभाळतो. ओके. आणि गंमत म्हणजे या लिम्बिक ब्रेनकडे भाषेची क्षमता नसते. गट फिलिंग म्हणतात ना, ती इथून येते. अच्छा. म्हणजे जेव्हा कंपन्या फक्त वॉटबद्दल बोलतात, म्हणजे फीचर्स सांगतात, फायदे सांगतात, हो, तेव्हा ते आपल्या मेंदूच्या त्या तार्किक भागाशी बोलत असतात. पण निर्णय घेणारा भाग तर आतला आहे, ज्याला भाषाच कळत नाही. अगदी बरोबर. पण जेव्हा तुम्ही वाय पासून बोलता, तुमच्या उद्देशाबद्दल, तुमच्या विश्वासांबद्दल, मला या ब्रँडबद्दल चांगलं वाटतंय किंवा माझा या नेत्यावर विश्वास आहे, ही भावना आहे, तर्क नाही. बरोबर. निष्ठा ही तर्कातून नाही तर समान विश्वासातून जन्माला येते. पण एक मिनिट थांबा. म्हणजे मला एक प्रश्न आहे. विचारा. अनेक कंपन्या आहेत ज्या फक्त व्हॉटवर लक्ष केंद्रित करतात, म्हणजे सर्वोत्तम उत्पादन बनवणे, आणि त्या प्रचंड यशस्वी होतात. हो, होतात. समजा एक कंपनी आहे जी जगातले सर्वोत्तम दर्जाचे बोल्ट्स आणि नट्स बनवते. त्यांचं वाय काय असणार? जगाला एकत्र जोडणे. हे थोडं म्हणजे अवास्तविक आणि बनावट नाही वाटत का? हा, प्रत्येक कंपनीकडे ॲपल सारखा जगाला बदलणारा वाय असेलच असं नाही ना. नाही. आणि हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे. म्हणजे प्रत्येक वाय हा जगाला बदलण्या इतका मोठा असला पाहिजे असं नाही. त्या बोल्ट्स बनवणाऱ्या कंपनीचा वाय कदाचित हा असू शकतो. आम्ही जे काही बनवतो ते इतकं विश्वासार्ह असलं पाहिजे की इंजिनियर्स रात्री शांतपणे झोपू शकतील, कारण त्यांना माहिती आहे की आमचा एकही बोल्ट कधीच फेल होणार नाही. वाव.
हा त्यांचा वाय आहे, विश्वासार्हता आणि मनःशांती. तो जगाला बदलत नाहीये, पण तो एक ठाम मूल्यावर उभा आहे. तो केवळ आम्ही मजबूत बोल्ड बनवतो याच्या खूप पलीकडचा आहे. समजलंय. म्हणजे वाय हा भव्यदिव्य असण्यापेक्षा प्रामाणिक आणि खरं असणं जास्त महत्वाचं आहे. अगदी. तो तुमच्या कृतीतून दिसला पाहिजे. पुस्तकात राईट ब्रदर्सचं उदाहरण दिलंय. त्यांच्याकडे सॅम्युअल लँगलीसारखे पैसे नव्हते, मोठी टीम नव्हती. मीडियाचं लक्षण होतं, काहीच नव्हतं. तरीही ते यशस्वी झाले. कारण त्यांचा वाय खूप स्पष्ट होता. लँगलीला काय हवं होतं? प्रसिद्धी आणि पैसा. तो वॉटसाठी काम करत होता, विमान बनवण्यासाठी. पण राईट ब्रदर्सना हे सिद्ध करायचं होतं की जर माणसाने ठरवलं तर तो अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करू शकतो. त्यांना ती एक ओढ होती. हो, त्यांना उड्डाणाच्या तंत्रज्ञानाने मानवाचं आयुष्य कसं बदलेल याची ओढ होती. त्यांचा वाय इतका शक्तिशाली होता की त्यांनी अशा लोकांना आकर्षित केलं जे त्यांच्या विश्वासावर विश्वास ठेवत होते. म्हणजे त्यांची टीम पगारासाठी नव्हती. नाही, ती एका स्वप्नासाठी काम करत होती. लँगलीची टीम पहिला अडथळा आल्यावर निघून गेली. राईट ब्रदर्सची टीम प्रत्येक अपयशानंतर अधिक जोमाने कामाला लागली. हा वायचा खरा प्रभाव आहे. अगदी. ही निष्ठेची आणि प्रेरणेची कल्पना म्हणजे खूपच प्रभावी आहे. याचा थेट परिणाम व्यवसायाच्या रणनीतीवर आणि नेतृत्वावर होत असणार. नक्कीच. यातून आपण नेमके काय धडे घेऊ शकतो? सारांशामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. पहिला म्हणजे उद्देशात स्पष्टता. ॲरिटी ऑफ वाय. जर तुम्हालाच माहिती नसेल की तुम्ही सकाळी उठून कामावर का जाता, तर तुम्ही इतरांना तुमच्यासोबत येण्यासाठी कसं प्रेरित करणार? बरोबर. अनेक कंपन्या सुरू होतात एका वायने, पण जसजशा त्या मोठ्या होतात तसतशा त्या वॉट आणि हाऊमध्ये हरवून जातात. हो, हे होतं. त्या फक्त तिमाहीचे आकडे आणि स्पर्धकांवर लक्ष देऊ लागतात आणि मग हळूहळू कामातला तो स्पार्क निघून जातो. मला आठवतंय, मी एका जुन्या कंपनीत काम करायचो. सुरुवातीला सगळी खूप उत्साही होते कारण आमचा एक उद्देश होता. आम्ही एका विशिष्ट समस्येवर उत्तर शोधत होतो. पण जसजशी कंपनी मोठी झाली तसतसं आम्ही फक्त स्पर्धेत टिकून राहण्यासाठी निर्णय घेऊ लागलो. किमती कमी करणे, नवनवीन फीचर्स टाकणे. अच्छा, हळूहळू ती मजाच निघून गेली. कदाचित आम्ही आमचा वाय विसरलो होतो. हे उत्तम उदाहरण आहे. आणि दुसरा धडा यातूनच येतो, शिस्तबद्ध हाऊ. म्हणजे तुमची मूल्य, तुमची कामाची पद्धत, तुमचे निर्णय हे तुमच्या वायशी सुसंगत असले पाहिजेत. नाहीतर लोकांचा विश्वास उडतो. अगदी. तुम्ही म्हणता एक आणि करता भलेतच, तर ते चालत नाही. आणि तिसरा धडा, जो मला वाटतं सगळ्यात महत्वाचा आहे, तो म्हणजे वॉटमधून मिळणारी सुसंगता. बरोबर. तुमचं उत्पादन, तुमची सेवा, तुमची जाहिरात, तुमचं प्रत्येक काम हे तुमच्या वायचा पुरावा असलं पाहिजे. हो. ॲपल वेगळा विचार करा असं म्हणतं आणि मग क्लिष्ट आणि वापरायला अवघड उत्पादनं बनवतं, तर चालेल का? नाही. त्यांचं प्रत्येक उत्पादन त्यांच्या वायला खरं ठरवतं. अगदी. आणि जेव्हा हे तीनही घटक एकत्र येतात, स्पष्ट वाय, शिस्तबद्ध हाव आणि सुसंगत वॉट, तेव्हा विश्वास निर्माण होतो. आणि विश्वास ही यशाची खरी चलन आहे. बरोबर. विश्वास असेल तर ग्राहक जास्त किंमत मोजायला तयार असतात. विश्वास असेल तर कर्मचारी जास्त वेळ काम करायला तयार असतात. विश्वास असेल तर गुंतवणूकदार तुमच्यावर डाव लावायला तयार असतात. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण आता सगळ्यात कळीचा प्रश्न. हे सगळं तर झालं कंपन्या आणि नेत्यांबद्दल. पण ऐकणाऱ्या व्यक्तीला जर स्वतःचा वाय शोधायचा असेल, तर सुरुवात कुठून करायची? ही खूप मोठी आणि अवघड गोष्ट वाटू शकते. बरोबर. सारांशामध्ये यावर काही मार्गदर्शन केलं आहे का? हो, आणि हाच या चर्चेचा सर्वात व्यावहारिक भाग आहे असं मला वाटतं. आपला वाय शोधणं म्हणजे काहीतरी नवीन निर्माण करणं नाही, तर जे आपल्या आत आधीपासूनच आहे त्याला शोधून काढणं आहे. ही एक डिस्कव्हरी प्रोसेस आहे. शोधून काढणं. हो, आणि यासाठी भूतकाळात डोकावून पाहावं लागतं. सारांश काही प्रश्नांवर विचार करायला सांगतो, ज्यातून आपल्याला आपला मूळ प्रेरणा शोधता येतात. ठीक आहे. चला तर मग या प्रश्नांना थोडं खोलवर बघूया. आपण एक काल्पनिक उदाहरण घेऊ. चालेल. समजा एक व्यक्ती आहे जिला स्वतःचं एक छोटंसं पुस्तकांचं दुकान सुरू करायचं आहे. आता ह्या व्यक्तीने स्वतःचा वाय कसा शोधावा? पहिला प्रश्न काय असेल? पहिला प्रश्न आहे, तुमच्या आयुष्यात असे कोणते क्षण किंवा अनुभव आहेत ज्यांनी तुम्हाला सर्वाधिक आनंद किंवा समाधान दिलं आणि त्याचा तुमच्या कामाशी किंवा ध्येयाशी संबंध आहे? ओके. त्या पुस्तक दुकानदाराला विचारावा लागेल, मला पुस्तकं का आवडतात? लहानपणी अशी कोणती आठवण आहे जी पुस्तकांशी जोडलेली आहे? कदाचित आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी किंवा लायब्ररीत घालवलेला वेळ. अच्छा, म्हणजे त्या अनुभवांमधून काही समान धागा दिसू लागतो? बरोबर. कदाचित त्या व्यक्तीला जाणवेल की तिला फक्त पुस्तकं विकण्यात रस नाही, तर गोष्टी सांगण्यात
किंवा ज्ञान वाटण्यात खरा आनंद मिळतो. हा एक महत्वाचा धागा असू शकतो. अगदी. मग दुसरा प्रश्न? काय आहे? दुसरा प्रश्न आहे, तुम्ही इतरांना मदत करता तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त समाधान कशात मिळतं? आता आपल्या उदाहरणात तो दुकानदार विचार करू शकतो, जेव्हा एखादा वाचक येतो आणि म्हणतो की तुम्ही सुचवलेलं पुस्तक वाचून माझं आयुष्य बदललं, तेव्हा मला कसं वाटतं? किंवा जेव्हा मी एखाद्या मुलाला त्याच्या आवडीचं पहिलं पुस्तक शोधायला मदत करतो, तेव्हा मला काय मिळतं? अगदी. यातून योगदान ही भावना समोर येते. त्याचा वाय हा लोकांच्या आयुष्यात विचारांची भर घालण्याशी संबंधित असू शकतो. हे खूपच मनोरंजक आहे. म्हणजे आपण काय करतो, पुस्तक विकणे, यावरून का करतो, लोकांना नवीन विचार देणे, याकडे सरकतोय. बरोबर. आणि तिसरा प्रश्न? जो सगळ्यात महत्वाचा आहे. हो, तिसरा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न. जर पैसा अजिबात महत्वाचा नसता, तर तुम्ही हेच काम का केलं असतं? वा. हा प्रश्न सगळ्या वरवरच्या कारणांना बाजूला सारतो. आता तो दुकानदार म्हणू शकत नाही की पैसे कमवण्यासाठी. त्याला विचारावं लागेल की जर मला यातून 1 रुपयाही मिळाला नाही, तरी मी रोज सकाळी उठून हे दुकान का उघडेन? आणि याचं उत्तर काय असू शकेल? याचं उत्तर कदाचित असं काहीतरी असेल की कारण मला असं ठिकाण तयार करायचं आहे जिथे लोक एकत्र येतील, विचारांची देवाणघेवाण करतील, जिथे एकांतात शांतपणे बसून वाचता येईल. मला एक समुदाय, कम्युनिटी तयार करायचं आहे. बरोबर. मग त्याचं वाय पुस्तकं विकणे नाही, तर विचारांनी जोडलेला एक समुदाय तयार करणे हे झालं. बस, सापडला वाय. आणि ज्या क्षणी हा वाय स्पष्ट होतो, त्या क्षणी जादू होते. कशी? आता तो फक्त पुस्तकं विकणारा दुकानदार नाही, तो एक कम्युनिटी बिल्डर आहे. आता त्याचे निर्णय बदलतील. तो दुकानात फक्त पुस्तकं नाही ठेवणार. तो तिथे कदाचित एक छोटी कॉफी मशीन ठेवेल. बरोबर. तो लेखकांशी संवाद आयोजित करेल. तो मुलांसाठी वाचन स्पर्धा घेईल. त्याचं वॉट म्हणजे तो काय करतो, आता त्याच्या वायमधून जन्माला येईल. आणि महत्वाचं म्हणजे तो अशा ग्राहकांना आकर्षित करेल ज्यांना फक्त स्वस्तात पुस्तकं नकोयत, तर ज्यांना अशा एका जागेचा भाग व्हायचा आहे. अगदी. ते त्याचे फक्त ग्राहक नसतील, ते त्या दुकानाचे चाहते असतील. निष्ठा आपोआप तयार होईल. खरंय. अगदी. त्यामुळे स्वतःचा वाय शोधण्यासाठी आपल्या भूतकाळातील प्रेरणादायी क्षण, आपलं इतरांसाठीचं योगदान आणि पैशांपलीकडचा आपला उद्देश यावर विचार करणं गरजेचं आहे. ही उत्तरं एका रात्रीत मिळत नाहीत. नाही, अजिबात नाहीत. पण हा शोधच खूप मोलाचा आहे. तर या संपूर्ण चर्चेचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा की तुम्ही काय करता हे लोकांना आकर्षित करू शकतं, पण तुम्ही ते का करता हे लोकांना तुमच्याशी कायमचं जोडून ठेवतं. सुंदर. विचार, विश्वास आणि उद्देशाशिवाय केलेली कृती तात्पुरतं यश देऊ शकते, पण जेव्हा वाय स्पष्ट असतो तेव्हा यश हे फक्त एक परिणाम राहत नाही, ती एक सवय बनते. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते. हो, नक्की. आपण आज कंपन्या आणि नेत्यांच्या वायबद्दल बोललो. त्यांनी त्यांचा वाय कसा शोधावा यावरही चर्चा केली. पण एक क्षण थांबा आणि विचार करा की आपण कळत नकळत कोणत्या वायशी स्वतःला जोडून घेतलं आहे. आपण जे कपड्यांचे ब्रँड वापरतो, ज्या गाड्या चालवतो, ज्या विचारांना सोशल मीडियावर पाठिंबा देतो, त्यामागे कोणता विश्वास आहे? आणि त्याहून महत्वाचा प्रश्न, तो विश्वास आपल्या स्वतःच्या वैयक्तिक वायशी खरंच जुळतो का, की आपण फक्त वॉटच्या जगात वाहत चाललो आहोत? वा. याचं उत्तर कदाचित आपल्या निवडींबद्दल आणि आपल्या स्वतःबद्दल खूप काही सांगून जाईल.